दरवर्षीप्रमाणे हे वर्षही काहीतरी शिकवून जाते. 4 सुखाच्या आणि काही दुःखाच्या गोष्टी शिकवून जाते. काही लोक गेले सोडून, पण नवीन लोकांशी ओळख बनवून जाते. चला काही असो, हे वर्ष पण खूप काही दाखवून जाते. खूप दिवसानंतर आज ब्लॉग करतोय. आज वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर. आज मी सगळे आलेलो चिन्मयच्या घरी म्हणजे वायरी बीचवर. तर आज काय 31साठी प्लॅनिंग चालू आहे. आम्ही मित्र आहोत 6 जण. अभिषेक, सनी, चिन्मय, आर्यन आणि बाळा, बस एवढेच. वर्षाच्या शेवटपर्यंत फक्त 7 जणच राहिले आहेत. बाकीचे येणारे ते आलेत आणि ते गेलेत. बघूया आता पुढच्या वर्षी पण किती जण येत आहेत. आता बीचवर बसलो आहे आमचा मालवणचा वायरी बीच. वायरी पुढे दांडी, त्याच्या पुढे धक्का, इकडे तारकर्ली, त्याच्या पुढे देवबाग आणि त्याच्या पुढे काहीतरी एक वेंगुर्ला म्हणून एक गाव आहे, तो तिकडे पुढे राहतो. दाखवू आज मग काय काय मजा करणार ती बघू. आता चाललोय बाजारात, भेटूया आता. चला बस पण चला आम्ही चाललो बाजारात, म्हणजे मालवण बाजारपेठेत जातो. म्हणजे माझ्या भाऊजीक ना, भाऊजी दिस इज भाऊजी ना सदरो गावचा उद्यासाठी. तर चाललो त्यासाठी बाजारात. चिन्मय वगैरे हा नियम सर जोडा, आमचा जोडा सुख कळले. चला आपला गाणं रायडर 150 वाले पर्यटक 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 200 वाले पर्यटक. एक साइड धर वेड्या. लाईव्ह सुरू कर. साहेब ओ साहेब 200 ग्रुम हा साहेब. 200 ग्रुम हा 200 आधार कार्ड नाही दिलास तरी चला. 200 ग्रुम आधार कार्ड नाही दिलास तरी चला. साहेब देव बघता का सगळीकडे. बंद कर. आमचं कॉलेज तो जी आहे. आम्ही फायनली पोहोचलो मालवण बाजारपेठमध्ये गुरुमाऊली तिच्या शॉपमध्ये. तर आता घेऊ पुढचं दाखवतो तुम्हाला. दशक नाही भेटा कलर दुसऱ्या वेळेस जातो दुसऱ्या दुकानात. त्यांच्याकडे कलर अवेलेबल नाही होतो. त्याचा कलर अरे पर्पल मराठीत जांभळा कलर पाहिजे भावाला दीदीने सांगितलंय जांभळा कलरचाच सदरा घालून. तो जांभळा कलरचाच सदरा घालणार आहे. आता ह्या दुकानात कर शॉप चप्पल घालून गेलो. चला आमच्या येड सगळ्या भावाची काय सूट झाला ना, परत चाललो दुसऱ्या दुकानात बॉम्बेत. आता आम्ही बॉम्बे जाऊया परत. अभि काय आवडला ना नेवाळकरांकडे पण कलर अवेलेबल नव्हता. आता आम्ही चाललो बॉम्बे. रवींद्र भाऊजी जे काय एक कुर्तो गावलो ना आजपर्यंत. चौथा दुकान फायनली माझ्या भाऊजीन चिकन घेतलेला. फोनवर बोलता माननीय जियास घेवा जाऊ मसाले घ्या लवकर. चला सगळं सामान आणलं. मोसंबी, ड्रॅगन फ्रूट पण करतोय आणि चिकनसाठी लागणारा पुदिना वगैरे. शेफ चिन्मय भगत
आणि इकडे दाखव इकडे दाखव हे बाळा क्वांटी शेप. आणि आपण उद्घाटन करतोय नवीन नाईटचं उद्घाटन करतोय. पहिले आहे चॉपिंग बोर्ड. आयुष्याची सुरुवात या नाईट पासून झाली आणि 2025 पण यात नाईट पासून होणार आहे वाटतं. प्रॅक्टिकल काय बुद्ध तर घेत नाहीत. आमचा चॉपिंग बोर्ड आहे. हा चॉपिंग बोर्ड आहे, राग म्हणून नाही, गावठी चॉपिंग बोर्ड आहे आपला, विषयच नाही. पहिल्यांदा बाळाने मसाले बाजारात बसलं का मसाले मंडळी. आज इथे तंदूरचं मॅरिनेशन चाललंय. तंदूर भावाने ग्लोव्ज विचारलेच आहेत, तर मग आता त्याच्यासाठी करावंच लागेल. योगायोगाने आमच्याजवळ ग्लोव्ज आहेत. हे घे भाऊ तुझ्यासाठी काही पण फरमाईश. ते समोर आला. दिस इज कॉल्ड वेजेस. आय गॉट इट. ते वेळे फॉरेनर आहे माहिती, आफ्रिकन असतात ते वेळे बाहेर बोलतात. आय हॅव ऑलवेज प्रॉब्लेम. I have always in problem. I have always problem. I am man. I need this. ऐसा पोरे का होता क्या सांगता ना देखा बहुत तो काय बाबा तो सांगता I am man. I need this. गाणी तरी लावतो ते काय उपयोगाचं नाही त्या गाणी. काय तो गाण्याचे ब्लूटूथ स्पीकर कुठे काय रे जाणी माझ्याच्यात डाउनलोडच केला आम्ही. ए तुका द्राक्ष वगैरे काय भेटाक नाही रे. द्राक्ष वगैरे होती पण ती व्हेरी एक्सपेन्सिव्ह माल. आपल्याकडे पैसा 300 रुपयाला पर्यटक आम्ही. मग आज फक्त ड्रॅगन फ्रूट कसा घेतला मग 100 रुपयाचा. आपल्याकडे चांबडी गेली तरी चालेल. त्याच जागेवर काय ते दुसरा घ्यायचं ना, सफरचंद वगैरे. सफरचंद घेतलेलं घालूकच नाही नको वाटतं. ते का 120 मारलं 150 मारून सांगलं आणि तो हा करता असं दाखवलं स्कॅनर मारून नंतर काय काय घेतला आपण. आम्ही मोसंबी घेतले 2. ड्रॅगन फ्रूट एक झाले 120 रुपये. आपलं कुडाळ नाही आहे इकडे, सगळं महाग असतं. त्याच्याकडे जावं तरी. मॅरिनेशन बनणार आहे. बनवचा आलं लसूण पेस्ट टाका, मग टमॅटो का पोमोग्रेनेट ज्यूस. अक्षता पाताडे मॅडम एका म्हणतात पोमोग्रेनेट ज्यूस. खरंच का माझे लाभ. मोसंबी टाकलं मस्तपैकी कलर येऊ बघू. आणि ह्यो सिरप ह्यो बघा, ह्यो असताना क्रॅनबेरी ज्यूस. ह्यो व्हेजिटेबल्स कट झाल्यानंतर काय मॅरिनेट करतो, काय करतो आणि काय करतो चिकन. कशासाठी याच्या बटर चिकन. बटर चिकन ना असा टाका का तंदूर मिक्सरात हिरव्या वाटाप लायलो ना सगळं काढलं. मग आता फोनवर बोला होतो ना आम्ही करी होतो का दंडले पुढे मग काढले. ते आता करतो ते टेंडर फायर. तिकडे जेवण करणार आहे आर्यन वगैरे आणि तिकडे बसण्याची सोय. हा बीच आहे, तिकडे डीजे वगैरे चालू आहे. थोड्या वेळ दाखवतो अजून काय काय तयारी झाली. आता तयारी करतोय, फक्त तयारी झाली का दाखवतो काय काय करतोय ते. बाळे ते काय म्हणते, लागताना 2 किलो. 2 किलो.
चिकनचं प्रिपरेशन चाललंय. शेफ आर्यन आपलं चिकनचं प्रिपरेशन करतात इथे आणि तिथे आमचा टेंडर फायरची आग पेटवत आहे. दोन टाईमला इथे तंदूर आयटम बनणार आहे, इथे इंडियन आयटम बनणार आहे. भावानं फायनली टेंडर फायर जळलेली असा. आणि हे बघ अभिषेक, चिन्मय आणि सनी आणि तिकडे आर्यन जेवण करतात. बट आमचं टेंडर फायर बघा मस्त भेटली बीच साईडला. आणि चिकन 31ची तयारी 2024 संपलेली आहे. 11:30 वाजले म्हणजे साधारण वाजत दिले. फायनली ब्लॉगची सुरुवात झालेली माझ्या 2024 पासून आणि आता 25. सुरुवातीला पण हे 4 आताच्या बोटावर मोजून एवढे मित्र होते आणि आता पण एवढेच आहेत. याच्या वाढतील थोडे, काही कारणांमुळे आले नाहीत, त्यांचं काय नाही. पण आता बघूया 2025 मध्ये काय घडतंय ते. आयुष्याचे एल लावतातच, पण मजा केली पाहिजे मित्रांसोबत. मजा येते खूप. वा फायनली भाऊने हॅपी न्यू इयर. सायन्स वगैरे फोटो आहेत बघू शकता. इकडे पण सुद्धा टेंडर फायर. अभिषेक, जतीन हा बाळाचा भाऊ छोटा, असं मधुकर, चिन्मय. पर्यटक आले 200 रुपये वाले पर्यटक. हो 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 क्लास सगळी आतिषबाजी. चिन्मय कसं वाटतं भावा 2025 काँग्रेस? एन्जॉय सगळ्यात तुम्हा सर्वांना पण 2025 हॅपी न्यू इयर. असंच 2024 मध्ये जसं सपोर्ट केला तसंच 2025 मध्ये करा नक्की भावांनो. तुमचा भाऊ यशस्वी होईल. आज चिकन गपरे वेड्या. गाडी शिवाय नको देऊ. आज तरी शिवाय नको देऊ. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याला देतो असं बोल. काय काय चालू बोल 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 भावा बोल. काय बोलू आता. आज साडी घाल नाही तर सदरा घाल. चला हे 200 वाले पर्यटक आलेले आहेत बघू शकता. आतिषबाजी सगळीकडे. इकडे पण मस्त बसलेले आहेत.
तंदुरी तयार झाली हा. चिकन चिन्मय भावा सगळे जण जमले आहेत. हे बाकीचे फोन आहोत आर्यन, तो मधुकर आणि तो चॉकलेट बॉय जयेश. तो थोडे तो दिसायचो नाही लांबा. चला जाऊया जतीन भावा. चल हॅपी न्यू इयरची जय झालेली असा सोय सगळी, पाणी वगैरे. आता आम्ही जेवतो. तुम्हाला जर आपला व्हिडिओ 30% आवडला असेल, मजा आली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खूप फॉलो आणि कमेंट्स वगैरे करा. नवीन नवीन व्हिडिओ घेत राहा. खूप दिवसांनी व्हिडिओ केला म्हणजे जरा प्रॉब्लेम होत होते. थँक्यू पण भावानू. भेटू पुढच्या व्हिडिओत. थोडा लाईटचा इश्यू आहे म्हणून नंतर प्रॉब्लेम झाला नंतर, बाकी काय नाही. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत.